नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, गरज सरो वैद्य मरो ही म्हण काय नवीन नाही आहे, सगळ्यांनी ऐकलेली आहे आणि त्याचा अर्थ देखील सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा आपल्या गरजेपुरता आपल्याला जेव्हा मदत हवी असेल, आवश्यकता असेल तेव्हा वापर करायचा, त्या व्यक्तीचा, तिच्या नावाचा, तिच्या भोवती असलेल्या वलयाचा, आणि आपली गरज संपली की त्या व्यक्तीला वाऱ्यावर सोडून द्यायचं, असा सरळ सरळ अर्थ आहे त्या म्हणीचा. तसाच एक धक्कादायक प्रकार, आता धक्कादायक मी हा शब्द वापरले बरं का, लक्षात ठेवा. धक्कादायक म्हणा किंवा अतिशय संतापजनक असा प्रकार घडला आहे आणि सोशल मीडियावर ही बातमी तुम्हाला फारशी बघायला मिळणार नाही. मला देखील ही बातमी एका ठिकाणून कळली आहे, एका आंबेडकरी चळवळीच्या समूहातूनच ही बातमी कळली आहे. एका वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे ही, आणि ती अतिशय धक्कादायक आणि संतापजनक आहे. आपण नेहमीच शाहू फुले आंबेडकर, होय, यांचा पुरोगामी महाराष्ट्र असं म्हणतो. त्याचप्रमाणे आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या, जे संविधानाचे निर्माते आहेत, त्यांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत हातात घेऊन राहुल गांधी सगळीकडे फिरत होते, ते बघितले आपण. आणि संविधान वाचवण्याकरता, म्हणजे संविधानामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या तरतुदी लोकोपयोगी, समाज उपयोगी, देशाला उपयुक्त अशा आहेत सगळ्या, आणि त्यावरच आपल्या देशाचं कामकाज चाललंय. अशा संविधानाची प्रत हातात घेऊन संविधान खतरेने, किंवा आता जर पुन्हा युतीचं सरकार म्हणजे NDA आली तर हे संविधान बदलणार आहेत असा प्रचार करून लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे. मी यश नाही म्हणणार त्याला, ती प्रगती आहे. म्हणजे त्यांच्या सीट्स वाढलेल्या आहेत सगळीकडे आणि काँग्रेसचा पुन्हा एकदा दबदबा प्रस्थापित असा होतोय. काँग्रेस स्वातंत्र्यापूर्वीपासूनचा पक्ष, स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विलीन करा असा प्रत्यक्ष मोहनदास करमचंद गांधी यांनी देखील सल्ला दिला होता. मात्र काँग्रेस विलीन झाली नाही आणि ती काँग्रेस वेगळ्या दिशेला गेली आणि ती अशा दिशेला जात राहिली. त्या बाबतीत वेगळा व्हिडिओ बनवण्याचा विषय आहे तो. आत्ताचा विषय महत्त्वाचा आणि तुम्ही तो काळजीपूर्वक ऐकला पाहिजे. दिल्लीमध्ये निवड समितीची बैठक झाली. मधुसूदन मेस्त्री हे काँग्रेसचे मोठे नेते तिथे उपस्थित होते. त्या बैठकीमध्ये आता नावं ऐका कोण कोण उपस्थित होते. नाना पटोले होते, बाळासाहेब थोरात होते, पृथ्वीराज चव्हाण होते, वर्षा गायकवाड होत्या. हे सगळे महाराष्ट्रातले दिग्गज नेते मानले जातात बरं का. आणि यापैकी काहींचा तर आता मुख्यमंत्री पदांवर पण दावा असणार आहे. म्हणजे काँग्रेसला जर पुरेशा सीट्स मिळाल्या तर. आता आघाडीमध्ये काय नाटकं सुरू आहेत जागा वाटपावरून ते देखील आपल्यासमोर येतच आहे. पण अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ज्यावेळी मधुसूदन मेस्त्री यांना प्रश्न विचारण्यात आला की प्रकाश आंबेडकर म्हणजे वंचित बहुजन आघाडीला आपण सोबत का घेतले नाही, वंचित बहुजन आघाडीला आपण सोबत का घेतले नाही, त्यावेळेचं एक धक्कादायक विधान मधुसूदन मेस्त्री यांनी केलेलं आहे आणि ते संतापजनक देखील आहे. आम्हाला आता आंबेडकर या नावाची गरज उरली नाही. नुसतं प्रकाश आंबेडकर नाव नाही बरं का, आम्हाला आता आंबेडकर या नावाची गरज उरली नाही. यामध्ये सगळ्यात प्रथम आंबेडकर हे नाव, या नावाभोवतीचं वलय, त्या नावाभोवतीची विद्वत्ता, त्या नावाने केलेला मोठा संघर्ष, प्रचंड मोठा संघर्ष ज्यांनी लाखो लोकांचं आयुष्य बदलून दिलं, हे सगळं येतं याच्यामध्ये. आणि त्याची आम्हाला गरज उरलेली नाही. आहे की नाही धक्कादायक मित्रांनो? आणि म्हणताय कोण? काँग्रेसचे नेते. ऐकतायत कोण? जे सतत शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेत आहेत असे नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, वर्षाताई गायकवाड सगळे उपस्थित होते. काही मोठे नेते आहेत, बाळासाहेब थोरात, हे सगळे नेते सातत्याने शाहू फुले आंबेडकर हे नाव घेत असतात. आणि त्यांचाच नेता दिल्लीत म्हणतो काँग्रेसचा की आम्हाला आंबेडकर नावाची गरज उरलेली नाही. हा फक्त प्रकाश आंबेडकर यांची मानहानी नाही आहे, त्यांचा अपमान नाही फक्त प्रकाश आंबेडकरांचा. हा प्रत्यक्ष घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांची फार मोठी उपेक्षा केलेली आहे. म्हणजे हे देखील स्पष्ट आले याच्यातून की इतकी वर्ष या नावाची गरज होती, म्हणजे इतकी वर्ष काँग्रेसनी हे नाव वापरलेलं आहे. निष्ठा वगैरे सगळ्या झूड गोष्टी आहेत. शोषितांचा कळवळा, पीडितांचा कळवळा, अन्यायग्रस्तांचा कळवळा, मग अनेक प्रकरणं आहेत जी दलित म्हणून काँग्रेसने उचलून धरली आणि त्यातून नाव कमावलं, त्यातून मतं मिळवली. अशी काँग्रेस आता म्हणते आंबेडकर नावाची आम्हाला गरज नाही. हां, दोन पक्ष युती करतील, आघाडी करतील किंवा करणार नाहीत, हा राजकीय प्रश्न आहे. राजकीय प्रश्न आहे. प्रत्येकाची विचारधारा वेगळी असू शकते किंवा परिस्थितीनुसार ती समीकरणं बदलत असतात आणि तशी समीकरणं बदलतात. सध्या वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची तत्व ही काँग्रेसशी जुळत नाहीत. याची कारणंही मी अनेक वेळे व्हिडिओ बनवून दिली आहेत, वेळोवेळी दिली आहेत की जो प्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत काँग्रेसने केला होता तोच आता त्यांचे नातू ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी तोच प्रकार सुरू आहे. एकदा दिल्लीमध्ये भंडाऱ्यामध्ये बाबासाहेबांना प्लॅन करून पाडलं होतं. होय, तसंच आता प्रकाश आंबेडकरांना देखील लोकसभेच्या निवडणुकीत पाडलेलं आहे काँग्रेसनी. इथपर्यंत पण मी समजू शकतो कदाचित की राजकारण आहे, पण आंबेडकर या नावाची गरज उरली नाही. आपला पक्ष हा गांधी आणि म्हणजे महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने चालणारा पक्ष आहे आणि त्यांची ध्येय धोरणेच आम्हाला पुढे राबवायची आहेत. त्या ध्येय धोरणांची कास धरून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि म्हणून आंबेडकर यांच्या नावांची नाही, केवळ आंबेडकर यांचं नाव म्हणजे त्याच्या भोवतीची तत्व आली त्यांची. सगळ्यात पहिलं तर समानतेचं तत्व आहे, एकतेचं तत्व आहे, न्यायाचं तत्व आहे. या सगळ्या तत्वांवरच आधारित असं आपलं संविधान आहे. तर हे संविधान ज्याद्वारे मतं मागितली जातात, जे उंचावून दाखवलं जातं लोकांना आणि बिचाऱ्या भोळ्या भाबड्या आंबेडकरी जनतेची फसवणूक केली जाते, समर्थकांची फसवणूक केली जाते. आणि हे वर्षानुवर्ष सुरू आहे बरं का. हे वर्षानुवर्ष सुरू आहे. ज्यांच्या नावाने हे राजकारण वर्षानुवर्ष सुरू आहे, त्यांच्या नावाने निवडून आलेले आहेत, त्यांची नावं घेऊन त्यांची तत्व वारंवार जनतेमध्ये जाऊन सांगून आपण कसे कार्यकर्ते आहोत, आपण कसे चळवळीचे नेते आहोत, आपण कसा न्याय देऊ इच्छितो, समानता आणू इच्छितो, हे सांगून निवडून आलेले लोक, वारंवार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणारे लोक आता जेव्हा असं म्हणतात की आंबेडकर या नावाची आम्हाला गरज उरलेली नाही, बोला आता काय म्हणायचं. मधुसूदन मिस्त्री साहेब, हे फार कठीण विधान झालं बरं का, कठीण. कारण आंबेडकरांच्या विद्वत्तेची, त्यांच्या संविधानाची, त्यांच्या भोवती असलेल्या वलयाची, त्यांनी केलेल्या संघर्षाची, त्यांनी अन्यायाविरोधात उभ्या केलेल्या मोठ्या लढ्याची गरज आहे. होय, सगळ्या देशाला त्याची गरज आहे. आणि अशा वेळे ज्यांना भारतरत्न किताब मिळालेला आहे अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आम्हाला गरज उरलेली नाही असं म्हणणं, हे विधान किती धोकादायक आहे, धक्कादायक आणि संतापजनक आहे हे तुम्ही ठरवायचं. आणि चळवळीच्या लोकांनी आता लक्षात घ्यायचं की आपली गरज उरलेली नाही आहे, त्यामुळे आपल्यालाही काँग्रेसची गरज नाही आहे. उगाचच एखादा नेता गोड बोलतो म्हणून त्याला मत द्यायचं, उगाचच एखाद्या विचारसरणीच्या जवळ जायचं जी आपल्याशी जुळत नाही तरी देखील केवळ जात बघून म्हणा किंवा त्या व्यक्तीचं गोड बोलणं बघून म्हणा, असं करू नका बरं. फक्त वंचित बहुजन आघाडी, यावेळी विधानसभेत फक्त वंचित बहुजन आघाडी. याचं कारण आता काँग्रेसने स्पष्ट इशारा दिलेला आहे, स्पष्ट सांगितलेले आहे, आम्हाला आंबेडकर या नावाची गरज नाही. हे विधान फक्त प्रकाश आंबेडकरांना लागू होत नाही तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील लागू होतं. आणि काँग्रेसने आता आपले खरे दात दाखवले, तेव्हा तुम्ही ठरवायचंय. हे खरे दात जर तुम्हाला खरोखर जाणवले असतील, दिसले असतील, काँग्रेसचे मनसुबे, प्रस्थापितांचे मनसुबे जर तुमच्या लक्षात येत असतील, थोडं बहुत तुमच्याकडे बुद्धी असेल, डोकं असेल, तर तुम्ही शांतपणे या गोष्टीचा विचार करा. आणि आपली गरज उरलेली नाही म्हटल्यावर आपल्याला देखील त्या व्यक्तीची गरज नाही. खरं तर आतापर्यंत काँग्रेसचा पारंपरिक मतदार कोण होता हे मी वेगळं सांगायची गरज नाही आहे. सगळी आंबेडकरी जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी होती.
अनेक वर्ष काँग्रेसला त्यांनी मतं दिलेली आहेत. होय, अनेक वर्ष दिलेली आहेत मतं. आणि आता त्यांना गरज उरली म्हटल्यावर तुम्हाला आहे का हो गरज? तुम्ही ठरवा. तुम्हाला यांना निवडून देण्याची गरज आहे काय? हे नेते तुम्हाला हवे आहेत काय? जे संविधानाचं नाव घेतात मात्र त्यांना संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नकोय. फार खेदजनक आहे, संतापजनक आहे, धक्कादायक आहे. बघूयात तुमचे डोळे उघडतात का? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह. आपल्या प्रतिक्रियांद्वारे सूचनांचे स्वागत आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बातमी पोचवा, कारण सोशल मीडियामधून किंवा न्यूज चॅनल्सवाले ही बातमी दाखवणार नाहीत. कट झाला असणार केव्हाच, ही सूत्रांकडून बाहेर आलेली आहे. धन्यवाद.